पण मी सत्य दादा दुखवायचं नाही, कधीतरी एकदा म्हणा. कधीतरी समजून घ्या ना दादा. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठीनं, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग बोडकेची व्हॅलिडिटी झाल्यास रद्द कसं होती? व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलतो आता. दादा मी तेच म्हणतोय, ते सब अर्धन्यायिक व्यवस्था आहे, म्हणजे ती क्वाशी ज्युडिशरी आहे. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समजून काय व्हायला लागले समाजात राजे? सरळ सरळ मेसेज चाललाय. आपली validity आता बोडखेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय? तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीची रद्द झाली. मेले राहिले पोरं 750 पोरांनी. त्याच्यावर आपण चर्चा करू, ती पण चर्चा आपण करू. नाही, हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी एका स्टेपला आलोय. तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा मग तुम्ही, तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काय अडचण नाही. राजे माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गटीत केली, तिला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमच्या शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडलंय ना. तुमचं ओबीसीचं 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला आम्ही 2 बापाचे, पण तुमच्या शेजारी आमचं पडे तुम्ही कसं काय देत नाहीत आम्हाला? आमचा 7-12 चतुर्शी मध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही? उलची काय मराठीच्या बाजूने बोलणार राहो? ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता ह्या महिन्या 15 दिवसातल्या आहेत. असं झालेलंच नाही ना ह्याच्या अधिकारी ते आपण असं मुद्दाम केले, आणि जे घडले ते साहेब स्वतः नाही. हे मुद्दाम आहे 4 कमून मुद्दाम म्हणतो 4 लोकांचं सांगतो हे आहे ना, हो ना, म्हणून ते केलं. नाही देशाचा मी तुम्हाला म्हणून एक सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले काही अडचणीमुळे, आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त हे 3 विभाग. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता 4चा जो विषय आहे ना, तो कसा आहे, तोच 4चा विषय. आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी. ते म्हणले सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द, तुम्ही कुळ, नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या 2 याच्यात अजिबात द्यायचे आणि हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडलेत अख्खे बीडचे, म्हणजे हे राज्यात आहे सगळ्या, अख्खा सोलापूरचे आले एवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का? गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला आता. अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तो फाईलीवर का द्यायना? तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिलेले दिले नाहीत. गुन्हा दाखल केला तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे, तो बी उपायुक्तच आहे. आणरे ते एफआर काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागतात आमच्या प्रमाणपत्रासाठी. हा, कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल देऊन टाका नोंदी. आता कुठले जिल्हे? सोलापूरच्या. काय हाल आहे हे खरंच ना. तुमचा मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा. ही येळच आणली मराठ्यावर. नाही खरं आहे लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचे रक्त जे जाणीन ना, तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. दादा अधिकाऱ्याने प्रवास करून आले, लांब प्रवास नाही करून आले, त्यांचं डोकंच चला नाही याच्यात. त्यांना वाटलं ह्या लाफड्यात उगाच पडलो मी. इथं आले लोक मी तुम्हाला बदनाम नाही होऊन देणार. तुम्ही जेवढी मरमर केली तेवढी बस झाली आमच्या. भाऊ नाही मी त्यांच्याकडे राहू दे, मी पाठवून देतो व्हॉट्सअपला तुम्हाला. गुन्हा आहे दाखल, त्याची काही अडचण नाही. पुणे ग्रामीणला आहे, पुणे शहरला आहे, सोलापूर शहरला आहे, सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं मी बरंच वाचलंय त्यात. अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. बघा आता कला का फायली आमच्या, आम्हाला माहित बी नव्हतं.
ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब. काही म्हणते जाड पातळीला रक्कम देत नाही तुम्ही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या कुणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतूवाला आहे ना, ह्यो लय शहाणा आहे, तो जरा आपल्या ऐकण्याच्या बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे आपल्या विचारात लावून त्याचं लगेच बंद करून टाक शेतू. बघा आता खालच्या थरावर तरा त्याचा शेतू मूठ करून टाकला लगेच. असं असेल त्यांच्यावर कारवाई करू शकतो. कारवाई ऐकून 3 वर्ष गेले, नंतर फेसबुक पडलं ना सगळं. आता मला मुळ्यात व्हायची वेळ आली हो. थोडं पण समजून घेतलं पाहिजे. आता तुमचं ऐकलंच मी, कवाच माणसं शब्द खाल्ले पडून दिला. नाही, मुद्दा असा आहे की आता बी पडून देत नाही, पण 29ला मी थांबत नाही. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे त्याच्यामध्ये 4चा जो विषय आहे जे काय झालेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणानं सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी नाही कोणाचा दोघांचाही काही बरं हा त्याला माहित सुद्धा बरं, नाही मी हा विषय. मीडियात एक शब्द दिला, हां. जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे त्याचं त्यांना माहितीच नाही ना, झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं